छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत। खरं तर मूर्तिकार आपटे यांना 26 लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबात दिल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच, परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून जवळजवळ 5.5 कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले। आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे 2 कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले। खरं तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत। कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे, म्हणजे की पुतळ्याचा सुद्धा खर्च जर आम्ही 22 लाख रुपये 26 लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले। तसंच आता हे 5.5 कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे 5.5 कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी, कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो तर सेनाच खर्च करते, परंतु या ठिकाणी हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत, किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचं सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत, आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे। आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे, तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात, त्यांनी सुद्धा याची चौकशी केली पाहिजे। आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय, आमच्याकडे पुरावे आहेत, परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत। कारण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून देत, सत्ताधारी असून यांनी ब्र शब्द सुद्धा काढला नाही। उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आले। 5-6 दिवसात पुरावे देतो म्हणून सांगितले, ते पुरावे देणारे कुठे गेलेत? की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे वळण्यासाठी हे आरोप केले होते की काय, हा आमचा प्रश्न आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।